नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 1:30 वाजलाय दुपारचा आणि आपण चाललोय होळी आणायला। तर बरीच मंडळी ना कमेंटमध्ये बोलत होती होळीचे व्हिडिओ टाक, होळीचे व्हिडिओ टाक। होळीचे व्हिडिओ कसे टाकणार होळीशिवाय? तर आज होळी आहे आपल्याकडे, आज होळी तोडतात। तर यावर्षी थोडीशी लवकरच तोडायची। हे संध्याकाळी उभी करणार आहेत की रात्री ॲक्च्युअली ना आपण होळी दिवशी होळी तोडतो आणि धुलीवंदन असतं ना दुसऱ्या दिवशी तेव्हा उभी करतो। उद्या काहीतरी ग्रहण आहे असं मला वाटतं, त्याच्यामुळे संध्याकाळीच उभी करायची आहे, त्याच्यामुळे लवकर चाललोय। तर 1:30 वाजला उन्हातनंच होळी आणायची। आता बघूया सगळी मंडळी केव्हा जमतात त्याच्यावरती। तर फायनली शिमग्याची सिरीज तुम्हाला बघूक मिळत आता। इकडे भावेश आहे बऱ्याच दिवसांनी। ॲक्च्युली काल आम्ही गेलो होतो मुळे काढूक, पण व्हिडिओ काही जास्त शूट केला नाही आम्ही। निशांत चल लगेच चल। ॲक्च्युली ना वेद्याक मीठ आणूक पाठवलेलो इकडं येत तेव्हा। ए हो पंटर पण आहे छोटो, हाय कर हॅलो। कुठे चाललोय? गुड। चला खाली येता येता ढोल पण घेतलेलो। हा बघा हा आपला मांड। हा आपला मांड। इथे उद्या पालखी वगैरे सजवतील, म्हणजे होळी झाली ना उभी करून की पालखी सजवतात इथे। त्याच्यानंतर मग होळी खाली घेऊन जातात। तर इथे जरा टिपरी मारतील, खेळ नाचतील आणि मग होळी तोडूक जाऊया। आंबा दिसतात समोर म्हणून मीठ आणूक सांगितलेलं। हे बघा हे 4 दिसले तुम्हाला, कैरी आहेत मस्तच पैकी। तर जा संतू धोंडो मारता। हे काय या मोठ्या शाळेत पाठवूचा तू खा माक कशा दिसत। ही आपली इकडे मराठी शाळा। पाड लगेच एक, चला आंबो तरी खाऊया एक, कोवळो तर कोवळो। हा गुड पाड बघताय नेम घरी जा तू। असली नेम वाला आमच्या सोबत नको हड। जवळच नाही पडत आताच्या फॉर्मेला मोबाईलातच गेलं होय, नेम बी मेकने काय माहित नाही। फायनली शवनाने एक आंबो पाडला ना, म्हणजे कैरी पाडला। आता आंबोच झालो, तो जून झालो। हो हे काय कलंबाचा आंबो काही बघूक नाही हापूसचो, पण हो तरी बघू भेटलो। बघ खाऊन बघ कसं होतो इकडे बघ। मीठच काढतोस तू काय दिला कसं लागलो कसं आहे कसं लागलो कसं गोड आंबट। जरा जास्त आंबट आहे रे। पहिल्या पाण्याला खायला भरा वाटतो रे। दात ना मित्रांनो भंगून जाते, घरी जेव पण राहणार नाही रात्री। इकडे यावर्षी लांब जायचं नाही, आपल्या बंधाऱ्यावरती जायचंय, धरणावरती जायचंय। उंच पण सुसाट आहे, जाड पण मुळात सुसाट आहे। चढू भेटणारा वळू भेटणारा।
आले शाबास शाबास ए हळू ए थांबा 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 उचलली शाबास सावकाश येवा रे ताट आहे आपल्या ताट मार घाल वर काढून दंपे वागता मेले खांदो तुझो चला ये शेंडो दिला नाही मैदाकडं हा डायरेक्ट मांडा जाऊन दे चला तर होळी आली जाग्यावरती हे गेल्या वर्षीचं मूळ आहे होळीचं हे बघा ते इकडे उभी करायची आहे जुना मूळ होता ना होळीचा ते काढलाय बाहेर हा बघा केवढा इकडे तुषार दादा आहे उपसताय खड्डो पुरताय ना हात पुरता म्हणजे हात लहान आहे त्याचं मुंबईवरनं बोलवलं होतं का त्यासाठीचा आजच सकाळी 5 वाजता आगमन झाला त्याचा खास नेम काढूसाठी स्पेशल गाडी आहे नाही येता तो पण शिमग्या घेता गेल्या वर्षी नाही नव्हतं वाटतं ना आदल्या वर्षी होतो मायदा दर वर्षी शिमग्या घेता आमच्याकडे मान असता ना डप्पाचं बरोबर पालेरो वगैरे बांधूचो आहे अजून होळीक आणि उभी करायची आहे बघा पहिल्यांदाच संध्याकाळी होळी उभी करतोय नाहीतर आपण सकाळी उभी करतो
तर चला मित्रांनो, होळी वगैरे उभी केली. तर होम वगैरे सकाळी करायचं, म्हणजे पूजा वगैरे सकाळी करायची. तर काहीतरी ग्रहण आहे ना, म्हणून आज पहिल्यांदाच संध्याकाळी होळी उभी केली. नाही तर आपण आदल्या दिवशी तोडतो होळी दिवशी, आणि धुलीवंदन असतं ना त्या दिवशी उभी करतो सकाळीच. तर चला सकाळी भेटू. तर मित्रांनो, इकडे खाली आलोय बघा, ही आपली होळी. नारळ बांधताय तो नंतर काढूचो हा होम केल्याच्या नंतर. वरण संतू, तू वरण घेतस की मग? ही बघा, ही वरण आणलेली आता डोक्यावर घेऊची नाही, जाळूची हा. हो संते आहे, पेटवतं की काय? खाली नको, वर लाव, खाली नको, खाली नको, वर पेटव. हा पेटला पेटला रे. तेवढं हवंच नाना. नागपूर आणजा. आता कसा पेटला भाऊ? नारळ पण ना यारण लयच वर बांधला ना. हो बघा, हो बघा, हो इथं नारळ बांधला ना. माका वाटतं दोघांनीच काढूच, तुकानी नाही आराक. चला काढला. आधी अजून वर बांधता तरी काढला. चल देव ठेव. बाबा वळत्या महाराजा दर्शन गुराव हात भेटत आणला फळ दिला ना. मान्य करून घे नाही रखवाली प्रभाकर माळी. दे बाबा वळत्या महाराजा प्रभाकर माळी आपला नाला फळ दिला ना. आपला मान्य करून घे नाही रखवाली कर. तर बघा इकडे काय प्रसादी करायचं काम चालू आहे. पाणी मरणाचं प्यालं, पण आता नारळ फोडूचं जीवावर इलं. तर मित्रांनो, सकाळी होळी वगैरे उभी केली आपण, पूजा वगैरे केली, होम वगैरे केला. तर आता थोडंसं बाहेर आलो आहे. तर आज ना ग्रहण होतं, त्याच्यामुळे पालखी वगैरे आज सजवणार नव्हते, तर उद्या सजवणार आणि होळी खाली न्यायची आहे उद्याच. तर शिमग्याचे अजून 2-3 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ तरी तेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.